आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्च महिन्यात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. महावितरणला तारणं हे मोठं आव्हान असल्याची ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांची स्पष्टोक्ती. नागपूर महामेट्रोला 6 वर्ष पूर्ण, नागपूर विकासासाठी प्रेरणादायी ठरण्याची आशा. आणि विदर्भात सर्वदूर अवकाळी पाऊस, भंडाऱ्यात गारपीट आणि बुलढाण्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. आगामी शालेय परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील. यावेळी सहभागी होणाऱ्यांची निवड ऑनलाईन स्पर्धेतून केली जाणार आहे. त्यासाठी येत्या 14 मार्चपर्यंत नोंदणी करता येईल, असं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मद्वारे या स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यातून सुमारे 2000 विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची निवड केली जाईल, असंही ते म्हणाले. परीक्षेमध्ये त्यांच्या परीक्षेसाठी सज्ज होत असताना परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम परत येतोय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. यावेळी हा कार्यक्रम पूर्णपणे ऑनलाईन असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी खुला असेल, असं ट्विट त्यांनी केलंय. सर्व विद्यार्थ्यांनी हसत आणि कसलाही ताण न बाळगता सर्व परीक्षांना सामोरं जावं, असं आवाहन त्यांनी केलंय. केंद्र सरकारच्या दिव्यांगांसाठीच्या विविध उपक्रमांचा लाभ गेल्या 6 वर्षात सुमारे 19 लाख व्यक्तींना मिळाला आहे. या व्यक्तींना आतापर्यंत 1100 कोटी रुपयांहून अधिकची उपकरणं दिली असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बांद्रा इथं दिव्यांगांसाठीच्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसेबिलिटीजमध्ये वसतिगृहाच्या इमारतीची पायाभरणी करताना बोलत होते. पहिल्या टप्प्यात या इमारतीमध्ये 4 मजले उभारले जाणार असून त्यात 30 खोल्यांमध्ये 60 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होईल. पुढच्या वर्षीपर्यंत ही इमारत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्यात ही इमारत एकूण 8 मजली करण्याचं नियोजन असून त्याचा लाभ सुमारे 140 विद्यार्थ्यांना होईल. राज्यात कौशल्य विद्यापीठ उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेतील राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भातील विद्यापीठ विधेयक 2021 विधिमंडळ अधिवेशनात मांडलं जाणार आहे. उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्य प्राप्त मनुष्यबळ निर्माण व्हावं, हा कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. विद्यापीठानं मान्य केलेले अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी राज्यात असणाऱ्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्था या राज्य सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाशी संलग्न होऊ शकतील. विद्यापीठ प्रशासन आणि इमारतीच्या खर्चापोटी दरवर्षी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. दूरसंचार क्षेत्रासाठी उत्पादनाशी निगडित लाभांश योजना मंजूर करण्यात आली असून एकंदर 12,195 कोटी रुपयांची ही योजना असल्याचं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. यामुळे 40,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उत्पादनाशी निगडित लाभांश योजनेमध्ये भारतात दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांच्या निर्मितीला चालना देण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. महावितरणच्या वीज ग्राहकांनी न भरलेल्या वीज बिलामुळे डिसेंबर 2020 अखेर 71,506 कोटी रुपये थकबाकी झाल्यानं वीज वितरणाची शासकीय कंपनी असलेल्या महावितरणला तारणं हे मोठं आव्हानच आहे. महावितरणनं थकबाकीदार वीजग्राहकांची या महिन्यापासूनच रीतसर नोटीस पाठवून थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करणं सुरू केलं आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत आज दिली. ही वाढलेली थकबाकी मागच्या भाजप सरकारच्या काळातील असून सध्या विद्युत सुधारणा विधेयक आणून महावितरण खासगी कंपनीला विकण्याचा भाजपचा घाट असल्याचा आरोप डॉक्टर राऊत यांनी यावेळी केला. नागपूर तसंच विदर्भाच्या इतर भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि लोक कोविड प्रतिबंधात्मक वागणुकीचं पालन न करण्याबाबत आमच्यावर शहरात लॉकडाऊन आणण्याची वेळ आणू नका, असा इशारा सुद्धा त्यांनी नागपूरकरांना दिला. यावेळी त्यांनी राज्याच्या महाकृषी अभियानाबद्दल सुद्धा माहिती दिली. 26 जानेवारी ते कालपर्यंत 7,800 सौर कृषीपंप वितरित करण्यात आलेले असून कृषी धोरण 2020 अखेर एकूण 14,721 कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आलेली आहे, असंही त्यांनी सांगितलं. महावितरणच्या ग्राहकोपयोगी योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. 6 वर्षांच्या वाटचालीत महामेट्रोनं हाती घेतलेली कामं वेळेवर पार पाडण्यात आली. प्रकल्प निर्माण करणारी महामेट्रो पासून तर उत्तम सेवा देणारी महामेट्रो हा प्रवास अत्यंत सुखाचा आणि प्रेरणादायी ठरलाय. महामेट्रोचे कर्मचारी हीच महामेट्रोची संपत्ती, त्याचप्रमाणे महामेट्रोचा प्रत्येक कर्मचारी हा महामेट्रोचा सदिच्छा दूत आहे, असं मत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केलं. महामेट्रोच्या 6व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम आज मेट्रो भवन नागपूर इथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. येणाऱ्या काळात संवेदनशील, वक्तशीर, मैत्रीपूर्ण आणि पर्यावरणस्नेही गोष्टींचा वापर करून महामेट्रो राज्यातील अनेक ठिकाणी प्रकल्प कार्य राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राकरिता मेट्रोसाठी मिळालेली भरीव आर्थिक तरतूद ही महामेट्रोच्या कामाची पोचपावती असल्याचं ते म्हणाले. नागपूर मेट्रोमुळे मिहान बुटीबोरी विमानतळ यांची एका आयामात झालेली जोडणी नागपूरच्या विकासासाठी प्रेरणादायी राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांमुळेच महामेट्रो मल्टी लोकेशन ऑर्गनायझेशन बनलंय आणि इथून पुढेही देशसेवेत महामेट्रोचं योगदान उल्लेखनीय राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. नागपूरच्या जनतेनं मेट्रोचा अधिकाधिक वापर करावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. महामेट्रोच्या नागपूर मेट्रोच्या वापरातून प्रवासी, महिला प्रवासी, विद्यार्थी, कारागीर, कलाकार, शिक्षक, इतर घटकातील व्यक्तींनी आपलं मनोगत आणि अनुभव मांडले. त्याचप्रमाणे श्रोत्यांना आणि विद्यार्थ्यांना नियंत्रण कक्षाचं कामकाज दाखवण्यात आलं. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर 97.32% झालाय. काल 11,987 रुग्ण बरे होऊन घरी गेले. देशभरात 12,881 नवे कोरोनाबाधितही आढळले. काल 101 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत 94,22,228 लाभार्थ्यांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसतेय. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वाशिम जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जारी करण्यात आले. जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालयं, कोचिंग क्लासेस बंद राहतील. लग्न समारंभांसाठी 50 व्यक्तींनाच परवानगी असेल. सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर बंधनकारक आहे. तर अकोल्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही 1 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं शहरी आणि ग्रामीण भागात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. सर्व शाळा, महाविद्यालयं, अन्य खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, यात्रा, सभा, बैठका यासाठी केवळ 50 व्यक्तींनाच परवानगी दिली जाईल. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार दुपारी 4 नंतर बंद ठेवण्यात येतील. वर्धा जिल्ह्यातही जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून औषधाची दुकानं वगळता इतर दुकानं आणि बाजारपेठा सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला खबरदारीचे निर्देश दिले आहेत. भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी एन वेणुधर रेड्डी यांनी आज आकाशवाणी वृत्त विभागाच्या प्रधान महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. एन वेणुधर रेड्डी हे भारतीय माहिती सेवेच्या 1988च्या तुकडीतले अधिकारी आहेत. या नियुक्तीआधी रेड्डी यांच्याकडे अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सहसचिव पदाची जबाबदारी होती. याशिवाय त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्येही आपली सेवा दिली आहे. हिंदुस्थानी प्रचार सभेतर्फे दिल्या जाणाऱ्या महात्मा गांधी हिंदी पत्रिका प्रकाशन पुरस्कारांचं वितरण काल राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आलं. दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या नया ज्ञानोदय या पत्रिकेला प्रथम पारितोषिक, व्यंग यात्राला द्वितीय, तर हंस या नियतकालिकाला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आलं. इंग्रजी भाषा येणं ही काळाची गरज असली तरी प्राथमिक शिक्षण हिंदी किंवा मराठी, बंगाली यासारख्या प्रादेशिक भाषेतून का होत नाही, असा सवाल राज्यपालांनी यावेळी केला. सर्वांनी स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीच्या संवर्धनाकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी केलं. तामिळनाडू परिवहन विभागाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील 10 शहरांमधील परिवहन क्षेत्रात आयआयटी चेन्नई विकसित
आय रेड या अपघात नोंदणी मोबाईल ॲपचं मदत घेण्यात येणार असून याद्वारे संभाव्य अपघाताची मालिका आणि त्यातील दोष तसंच त्रुटी दूर करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे अपघात होताच घटनास्थळी पोहोचणाऱ्या पोलिसांना या अपघाताची माहिती तत्काळ ॲपमध्ये डाउनलोड करावी लागणार असून यामुळे पुढील कार्यवाहीसाठी सुलभता येणार असल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर यांनी दिली. विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ सोबतच औरंगाबाद, बीड, पालघर, पुणे, नाशिक, सोलापूर, जळगाव, अहमदनगर अशा एकूण 10 जिल्ह्यांचा या मोबाईल ॲप वापरासाठी समावेश करण्यात आला आहे. 10 शहरातील प्रत्येकी 5 पोलीस ठाण्यांमध्ये ही सेवा निश्चित करण्यात आली आहे. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावं बिनागुंडा, कुव्वाकोडी, पेरमलभट्टी, दामनमरका, पुंगासूर, दुर्रेमरका आणि फोदेवाडा या गावातील लोकांनी गेल्या 8 ते 9 वर्षांपासून अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियमांतर्गत सामूहिक वनहक्क मिळवण्यापासून वंचित होते. अखेर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी याबाबत लक्ष घालून तसंच भामरागड इथे प्रत्यक्ष भेट देऊन या विषयाला अंतिम स्वरूप प्राप्त करून दिलं. काल एटापल्लीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनोज कुमार जिंदाल यांच्या हस्ते संबंधित गावातील लोकांना सामूहिक वनहक्क पत्र देण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गुरुवारी सकाळी जोरदार वाऱ्यासह हलक्या सरींचा पाऊस पडला. यामुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झालाय. बुलढाणा जिल्ह्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत आज सकाळी पावसानं बुलढाणा, चिखली परिसरासह जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावली. या दरम्यान अंगावर वीज कोसळून बुलढाणा तालुक्यातील तांदुळवाडी इथे एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर चिखली तालुक्यात वीज कोसळून हरभरा पिकाची जुडी जळाल्याची घटना घडली. दरम्यान आज नागपुरातही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दुपारी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. हवामान खात्यानं नव्यानं जारी केलेल्या पत्रकानुसार उद्या देखील नागपुरात ही स्थिती कायम राहणार असून विदर्भात सर्वदूर ढगांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्यांसह पावसाची हजेरी लागणार आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा, पलाडी परिसरात तुरळक स्वरूपात गारा पडल्या आहेत. यात कडधान्य, गहू, हरभरा, वाटाणा आणि अन्य पिकांना जबर फटका बसण्याची शक्यता आहे. याबरोबरच आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.